नजीकच्या भविष्यात अनुसूचित जाती जमातींसाठी क्रीमी लेअरची तरतूद लागू होणार नाहीये। संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या सुविधांमध्ये कोणताही बदल होणार नाही असं मत केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीतून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने SC/ST उपवर्गीकरणाला मंजुरी दिली। त्याच निकालामध्ये SC आणि ST ला क्रीमी लेअरची अट लागू करण्याबाबत सरकारने कारवाई करावी अशी सूचना घटनापीठाच्या 4 न्यायमूर्तींनी केली होती। कॅबिनेटमध्ये याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट केलेली आहे। अभी हाल ही में माननीय सुप्रीम कोर्ट ने आरक्षण के विषय पर एक जजमेंट दिया है। इस जजमेंट में सुप्रीम कोर्ट ने SC और ST रिजर्वेशन पर सुझाव दिए हैं। आज प्रधानमंत्री जी की अध्यक्षता में कैबिनेट में इस विषय पर विस्तृत चर्चा हुई है। कैबिनेट का सुविचारित मत है कि NDA सरकार बाबा साहेब अम्बेडकर जी के बनाए संविधान के प्रावधानों के प्रति संकल्पबद्ध है। बाबा साहेब अम्बेडकर के संविधान के अनुसार SC/ST के आरक्षण में क्रीमी लेयर का प्रावधान नहीं है। कैबिनेट का सुविचारित मत है कि बाबा साहेब अम्बेडकर के संविधान के अनुसार ही SC और ST के आरक्षण की व्यवस्था होनी चाहिए। SC/ST आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्ट काय म्हणाला आपण पाहूयात। SC/ST प्रवर्गातले क्रीमी लेअर शोधण्यासाठी सरकारने एक धोरण आखवावं, ज्यांना आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवता येईल। SC/STच्या क्रीमी लेअरसाठी वेगळे नियम लावता येतील, जे OBC क्रीमी लेअर पेक्षा वेगळे असतील। जस्टिस BR गवई सुप्रीम कोर्ट यांनी सांगितलेलं आहे। SC/ST वर्गातल्या ज्यांनी चपराशी किंवा स्वच्छता कामगाराची नोकरी आरक्षणातून मिळवलेली आहे तेच फक्त सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास राहू शकतात। पण जे आरक्षणाचा वापर करून जीवनाच्या एका उंच टप्प्यावर पोहोचलेत त्यांना क्रीमी लेअर मध्ये गृहीत धरावं आणि त्यांनी स्वतःहून आरक्षणातून बाहेर पडावं आणि जे अति गरजवंत आहेत त्यांच्यासाठी जागा करावी, असं देखील जस्टिस BR गवई यांनी सांगितलंय। SC/STच्या प्रतिनिधी मंडळाने आज माझी भेट घेतली। SC/ST समाजाच्या सामाजिक उद्धारासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली, असं नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे।